चालतील का मॅडम? दोन 2004 साली मी केम्ब्रिजला गेलो, शिकायला गेलो, माझी ओळख करताना सांगितलं. आणि तिथे मला जी माणसं भेटली त्याच्यामध्ये कायम लक्षात राहणारी आणि ज्यांच्याशी माझे दीर्घकाळ थँक्यू व्हेरी मच, गॉड ब्लेस यू. त्यातलं एक जोडपं म्हणजे ॲलन आणि डोरोथी. तुमच्या 6 आठवड्यांमध्ये आमचं तिथे छान ग्रुप बनला होता. ॲलन डोरोथी हे ऑस्ट्रेलियन, टॉम एस्थर आणि विकी हे ॲलन आणि डोरोथी हे ऑस्ट्रेलियन, टॉम एस्थर आणि विकी हे अमेरिकन आणि मी इंडियन. समजा 6 जणांचा ग्रुप बनला. आमच्यामध्ये वयाने सगळ्यात मोठा ॲलन 10.5 फूट आणि त्याची बायको डोरोथी. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन ते ती पण अशी छोटीशी जया बच्चन, पण महामिष्कित, अत्यंत स्ट्रॉंग सेन्स ऑफ ह्युमर असते. ती असे की शांतता कधी नसायची, सतत कोणी हास्याची कालंदी सुटायची, इतकी ती गमती जमती सांगायची. तर एका रविवारी एकदा ॲलन, मी आणि डोरोथी आम्ही लँचेस्टर नावाचे एक खेळ आहे, चित्रात दाखवतात तसं ते खेळ आहे केंब्रिजवर. चालत गेलं तर साधारणपणे 50 ते 55 मिनिटात तुम्ही पोहोचता. त्या गावात रस्त्यातून तुम्ही चालत राहता. लँचेस्टर खेड्यामध्ये गेलो, तिथून चर्चमध्ये गेलो. खूप जुनं प्राचीन म्हणावं इतकं जुनं चर्च आहे. चर्च बघितलं, बाहेर आलो आणि एकदम पाऊस सुरू. आता काय करायचं? ॲलन म्हणाला ते समोर आहे, ते आता आपलं आश्रयस्थान आहे. समोर बघितलं तर समोर एक पब होता. म्हणून तिथे त्या पबमध्ये आमच्यासारखे रविवारी फिरायला आलेले अनेक लोक पाऊस आला. मग आम्ही तिथे पबमध्ये काय कोका कोला आणि लिंबू सरबत मिळते तुम्हाला माहिती आहे. आम्ही तिथे बिअर घेतली, वाईन बसलो. डोरोथी स्कर्ट आणि ब्लाऊज मध्ये होती. त्याच्यावरती काही 9वारी साडी असणं शक्यच नव्हतं, किंवा 5वारी ती असणं शक्य नव्हतं. लिपस्टिक लावलेली होती. गप्पा मार. त्या गप्पांमध्ये त्या दोघांनी माझी खूप बारकाईने चौकशी केली, माझी सगळी कौटुंबिक माहिती समजून घेतली. आणि मग मुळातच घुम्या असलेला ॲलन गप्प झाला आणि डोरोथी बोलायला लागली. आणि मग डोरोथीने तिची सगळी कहाणी सांगून दिली की आम्ही पळून जाऊन कसं लग्न केलं, कारण मी प्रोटेस्टंट आहे, हा कॅथलिक आहे. मग आमच्यावरून कसा विरोध होता, मग आम्हाला मुलं कशी झाली, मग आमची सुरुवातीचे आमचे स्ट्रगल कसा होता, आता आम्ही कसे आहोत. आणि आता माझा मुलगा इंग्लंडमध्ये आहे, मोठा बाहेर आहे. बोलता बोलता डोरोथी एकदम गंभीर झाली आणि ती म्हणाली की श्रीराम, वाईट गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी त्याचा घटस्फोट झाला. आणि पुढे ती जे बोलली ते ऐकून माझे डोळे खार करून पडले. आपल्याकडे ज्या समजुती करून दिलेले असतात ना, ते लोक नाही असेच असतात. त्यांच्यामध्ये काही कौटुंबिक भावना नसते, कौटुंबिक बंध नसतात, आपलेपणा नसतो, प्रेम नसतं. त्या सगळ्या समजुतींचा पान पुराणा होऊन जाईल असं डोरोथी बोलत होती. डोरोथी मला म्हणाली, श्रीराम, गेल्या वर्षी आम्ही इथे आलो तर मुलाचा नुकताच डायव्होर्स झाला होता. आम्ही त्याच्याबरोबर 6 महिने राहिलो. परत जरा भाग होतो, आम्ही परत निघालो, इथवरती आलो, पांटाच्या विमानामध्ये बसलो. ॲलनला बहुतेक
सुगावा लागला आता हे पुढे काय बोलणार आहे. त्यामुळे त्यांनी तोंड उघडलं आणि तो म्हणाला, श्रीराम तुला सांगू का, वांटांमध्ये बसलो ना की मी ऑस्ट्रेलियात गेलो असं वाटायला. त्या सगळा स्टाफ ऑस्ट्रेलियन असतो, बरेचसे पॅसेंजर ऑस्ट्रेलियन असतात आणि आमच्या ॲक्सेंटमध्ये आम्ही बोलू शकतो. तर दोघींनी त्याला गप्पा केला, लायलन तीच कारण गप्पा हे गेला तरी बाईच्या आवाजापुढे पुरुषाचा आवाज गप्पच होतो. ती ऑस्ट्रेलियन असली तरी सुद्धा तसं तिने ॲलन पीज म्हणजे आता ॲलन गप. मग डोरोथी मला म्हणाली की आम्ही विमानात बसलो आणि माझ्या डोक्यामध्ये सारखा विचार माझ्या मुलाचा होता, ज्याच्या मुलाचं नाव जय. आणि हा मुलगा एकटा आहे आणि त्या एकट्या मुलाला मी लंडनसारख्या मोठ्या महानगरामध्ये सोडून परत करते, कसं होईल याचं. आणि ह्या विचाराने मला इतकं डिप्रेस झाल्यासारखं वाटायला लागलं, इतकं डिप्रेस झाल्यासारखं वाटायला लागलं की मला भडभडून उलटी झाली रे. मला माझ्या मुलाला सोडून जाते, मी लांब जाते, ह्याचं दुःख मला सहन होत नव्हतं. ते दुःख मला उलटून जे सगळं पडलं त्याच्यातून बाहेर आलं. लाज वाटली मला. मला परत आलेलं होतं, मी व्हॉमिट केलं. डोरोथी डोळ्यातून पाणी येत राहिलं तरी खूप बोलत राहिली. डोळे पुसून सुद्धा बोलत राहिली, मुलाबद्दल बोलत राहिली, त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करत राहिली. आता कल्पना करा, आपल्या डोंबिवलीचे कुणीतरी 2 जण ऑस्ट्रेलियाला गेले, आपल्या इंग्लंडला गेले, ते ग्रँडचेस्टर किल्ल्यात गेले, तेही पाऊस आलाय म्हणून पबमध्ये गेले. तिकडे एका कोपऱ्यात बसले तरी समोर बघतायत 2-3 माणसं तिथे बसले आहेत. त्यातले 2 पुरुष आहेत आणि एक बाई आहे. घट्ट कपडे घातलेली, लिपस्टिक लावलेली, दारू पितात तिकडे. त्यांची संस्कृती अशीच. त्या बाईला काही लाज नाही आहे का बघा ना लाज. त्या 2 पुरुषांबरोबर ही एकटी दारू पितात. असं ते दोघं जण इकडे सांगतील गेले आणि मग आपण तेच खरं म्हणून चालू. हे बोलून आपली संस्कृती म्हणजे ग्रेट हो, आपल्याकडे असं काही. मला असं वाटतं की लांबून बघण्यापेक्षा त्या माणसाच्या जवळ जाऊन बघितलं की माणूस जास्त करतो. डोरोथीने तिच्या समाजाला साधेसे कपडे घातलेले होते, पण ती जी बोलत होती ती एक आई बोलत होती. जे व्यक्त होत होतं ते एका आईचं हृदय व्यक्त होत होतं. आईचं दुःख त्याच्यातून सांगत होतं आणि ते तिला कोणाबरोबर तरी वाटून घ्यावं असं वाटत होतं, म्हणून ती अशी भरभरून बोलत होती. ही अशी माणसं आयुष्यात भेटणं हा सुद्धा एक मोठा योग असतो. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी वेगळ्या माणसाबद्दल म्हणतो आणि थांबतो. त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर P.S. Percy Hall. 3 वर्षापूर्वी हे ग्रस्त केंद्रीय विद्यापीठामधून सेवानिवृत्त झाले. तेव्हा तिथूनच्या विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली आणि त्याची बातमी द गार्डियनच्या पेपरनी छापली गंमतमध्ये की आम्हाला हा प्राध्यापक हवा यायला विचार करू नका, अशी त्यांची मागणी होती युनिव्हर्सिटीकडे. युनिव्हर्सिटी ती अर्थातच मान्य केली. हा माणूस केम्ब्रिजमध्ये गणिताचा लेक्चरर, म्हणजे तो स्वतःची ओळख कायम गणिताचा लेक्चरर म्हणून देतो. आम्हाला सुद्धा पहिल्या लेक्चरला त्यांनी स्वतःची ओळख अशीच दिली होती, काय लेक्चरर इन मॅथमॅटिक्स. आणि हा लेक्चरर इन मॅथमॅटिक्स बनवणारा तेजस्वी चेहऱ्याचा, एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर कुठेही न थांबणारा, 1.25 तासाचं लेक्चर कधी संपलं की समोरच्याला कळणार सुद्धा नाही, इतक्या अमोघ वाणीने तुम्हाला शिकवणारा, इतकी साधी ओळख करून घ्यायची. आणि आम्हाला तो माणूस 2 विषय शिकवत होता. त्यातला एक होता हिस्ट्री ऑफ सायन्स
आणि दुसरा होता हिस्ट्री ऑफ मेडिसिन. मला प्रश्न पडला की हा माणूस हे विषय कसे काय शिकवतो, इतके चांगले कसे शिकवतो, बरं आमचं धाडस होतो कोणाला की हा विचार करत. पण असं धाडस हे अमेरिकन मास्टरमध्ये असतं आणि तसं ते एस्थरने दाखवलं. आणि एस्थरनी गुरुवार किंवा शुक्रवारी 7 वर्ग करून त्याला हा प्रश्न विचारला. स्वतःला असं म्हणतो काही विषय आम्हाला कसे शिकवतो. त्या भल्या माणसाने मान खाली घातली. म्हणाला माझी पहिली मास्टर्स मॅथमॅटिक्स मधली आहे युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज मधली. त्याच्यानंतर मी केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स केलं. माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटने सांगितलं म्हणून मी हिस्ट्री ऑफ सायन्समध्ये मास्टर्स केलं आणि माझी PhD ही क्वांटम मेकॅनिक्समधली आहे. आमची दाखले बसली आणि इतका हा सौजन्याचा पुतळा असावा असा हा माणूस. हा त्याला सांगितलं की मला थोडा वेळ पाहिजे कधी एनी टाईम फक्त अगोदर सांगायचं. माझ्याही त्यांचे गोत्र जुळलं म्हणा नाडी जुळली म्हणा काय वाटते. 2019 साली तिथे टाटा फेस्टिवलला आले. गायडन्स मध्ये उतरवलं होतं तेव्हा मी गेलो भेटायला. 3:30ची वेळ दिली होती. मी 3:25लाच पोहोचलो. ते त्या टाटा लिपिकरचा स्टॉल होता तिथे चौकशी केली, नाही सांगितलं. त्याच्या रूममध्ये फोन केला, तुम्ही उचलला आली. पुन्हा त्या स्टॉलवरती गेलो की NCPA मध्ये ही गोष्ट आहेत का बघा. मी तिकडे फोन केला, तिकडेही नाही. काय करायचं. आणि 20 मिनिटांनी हा थांबा घुम आला बाहेर आणि मला बघितल्यानंतर त्यांनी एकदम घड्याळ बघितलं आणि म्हणाला आय एम सॉरी श्रीराम, मी बांगलादेशातलं टायमिंग इथून बदललंच नाहीये. त्यामुळे मला याला अर्धा तास उशीर झाला. पण तो इथे बांगलादेश म्हणून आलेला होता. बांगलादेशमध्ये पण त्याची अशी शिकवण्याची होतो. सगळं बोलणं झालं. त्याचा महत्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला. मला सर्व मुंबई बघायची होती. या आयोजकांनी अशा ठिकाणी उतरवलंय की मला मुंबई समजतच नाहीये. हे हॉटेलमध्ये आहे, लंडनमध्ये आहात का न्यूयॉर्कमध्ये आहात का कॅनडामध्ये आहात का टोकियोमध्ये आहात, कुठेही असू शकता. दिस इज नॉट बॉम्बे. मला मुंबई बघायची. म्हणजे बाहेर गेल्यानंतर त्याला काही वाईट अनुभव आला. त्याला चॉकलेट टिपिकल ब्रिटिश माणूस ना, चॉकलेट जर दिसल्या तर त्याला चॉकलेट खायची इच्छा झाली. तुम्हाला एवढं चॉकलेट आहे ना ते लंडनमध्ये साधारणपणे 50 पेन्स नव्हे, ते तुमच्या करन्सीमध्ये 35 किंवा 40 रुपयाला मिळालं पाहिजे. पण माझ्याकडे होऊन त्यांनी माझ्याकडे 100 रुपये मागे. मी ते चॉकलेट ठेवून दिली. बाहेर आलो तर तिथे ज्यूस बॅग विकणारा होता. त्यांनी तुला म्हणे ती सहज 50 रुपयाला दिली आहे. मला त्यांनी 150 रुपये सांगितले. मला लाज वाटली. तर मी त्याला म्हटलं मला एक तू यादी दे करू, तुला जे पाहिजे ते मी घेऊन येतो. मग अजिबात ते काम नाही म्हणाला. म्हटलं का नाही देणार. तर म्हणाला तू माझ्याकडून पैसे घेणार नाही आणि 5 वर्षापूर्वी तू रिटायर झालेला आहे. तर आपल्या भेटीमधला पहिली अट ही आहे की तू माझ्याशी एक पेनी सुद्धा खर्च करायची नाही. की तुला मान्य असेल तर आपण भेटता, नाही तर ही आपली शेवटची. म्हटलं मी नाही खर्च करणार, आपण आपण भेटत. ह्याला मुंबई बघायची म्हणून रविवारी मी बांद्र्याला गेलो. पण बांद्र्याच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये त्याचं लेक्चर होतं आणि मध्ये तुम्हाला 3 तास मोकळे. माझ्याबरोबर मुलुंड कॉलेजचे माजी प्रिन्सिपाल भोये सर होते. त्याला भेटलो. आम्ही बाहेर आलो, रिक्षा केली आणि रिक्षावाल्याला सांगितलं की हा पाहुण्याला मुंबई दाखवायची. 3 तास फिरवलं. तर फिरवता पियर्सला काय पुन्हा मी तुला सांगू का शिकला. मला म्हणजे भारत हा काही इस्लामी कंट्री नाही आहे. पण तुमच्याकडे मुसलमान लोक खूप आहे. किती पॉप्युलेशन असेल? 15%, 17%, तुमच्या जवळजवळ 20%. तुला दॅट्स फाईन.
तर मी कुठच्याही इस्लामिक कंट्रीमध्ये गेलो की तिथे कुराण विकत घेतो. आणि सध्या माझा रिसर्च चाललेला आहे तो इस्लामिक सायन्सवरती चाललेला आहे. तर मी कुराण विकत घेतो, मला इथेही कुराण पाहिजे, पण विदाऊट कॉमेंट्री पाहिजे. त्याचा अन्वयाचं काय लावायचं तो मी लावेल. मूळ टेक्स्ट आणि त्याचं भाषांतर एवढंच पाहिजे मला. मला कोणीतरी फीड करायला नकोय, ते करायला मी समर्थ आहे. योगायोगाची गोष्ट अशी की तो जो रिक्षा चालक होता ना तरुण मुलगा, त्याला हे इंग्लिश बोलणं समजत होतं आणि तो माना डोलवायला लागला. तुम्ही पियर्सला म्हणलं की पियर्स ही सीट तुम्ही मुस्लिम गाय. पियर्सने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला, तुम्हाला येस यू विल गेट इट. आणि त्याने रिक्षा चालवता चालवता 100 ठिकाणी फोन करून एक दुकान शोधून काढलं जिथे याला पाहिजे तशी कुराणाची प्रत मिळणार होती. आम्ही त्या दुकानात गेलो. वय सर म्हणाले मला तुम्हाला एक पुस्तक द्यायचं होतं, त्यामुळे मी त्यांचे पैसे देणार. ते ऐकून पियर्सचे डोळे पाणावले. सरांनी पुस्तक घेतलं, पियर्सला दिलं. पियर्स म्हणाला वेट. मला काही ना आता वेट कशासाठी, कशाला थांबा. कोणाला कल्पना आहे कशासाठी त्यांनी सांगितलं. हा मी टिपिकल ब्रिटिश आहे. माझ्या टेबलवरती जी 2 पुस्तकं असतात त्याच्यामधलं एक बायबल आहे आणि एक शब्दकोश आहे. असं सांगणार हा टिपिकल ख्रिश्चन माणूस, ब्रिटिश माणूस. त्यांनी दुकानदाराकडे विचारायला मला सांगितलं की त्याच्याकडे पाणी आहे का विचार, मला हात धुवायचे. दुकानदाराला सांगितलं. त्यांनी पाण्याची बाटली दिली आणि त्या पाण्याने आपले दोन्ही हात स्वच्छ धुतले. खिशातून पांढरा शुभ्र हातरुमाल काढला. त्याला ते हात अगदी बारकाईने पुसले आणि मग सरांना म्हणाला की आता ती परत मला द्या. तर मी हे सगळं बघत होतो आणि माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचत मला पियर्स म्हणाला, ते सांगण्यासाठी खरं तुम्ही एवढं सांगितलं. पियर्स मला म्हणाला की मी असं का केलं, असं तुला प्रश्न पडला असेल ना. ह्याच्यात जे लिहिलंय त्याच्याशी मी सहमत आहे का, ते मला पटत आहे का, ते मला मान्य आहे का, ते मला आवडत आहे का, असे प्रश्न विचारू नकोस. कारण त्या प्रश्नाला काही अर्थ नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे, या जगातल्या कोट्यवधी लोकांसाठी हा ग्रंथ एक पवित्र ग्रंथ आहे. त्या कोट्यवधी लोकांच्या मनाचा आणि मताचा आदर राखण्यासाठी मी माझे हात धुतले आणि ही प्रत घेतली. सहिष्णुता हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो. त्याचा अर्थ काय असतो मला पियर्सनी त्याच्या कृतीने सांगून. पियर्स आज आपल्यामध्ये आहे, तो तसाच राहावा. त्या दिवशी विषय भेटलेली माणसं असल्यामुळे मी आज त्याची आठवण सांगितली. खूप मोठ्या आजाराला तोंड देत तो आज उभा आहे. अगदी व्यक्तिगत सांगायचं तर एकदाच्या आठवणी खर यावेत की आणि असे आमचे संबंध आहेत. ती माणसं आयुष्यात येतात, आपल्या नकळत आपल्याला खूप शिकवून जातात, खूप समृद्ध करून जातात. त्यांनी दिलेली श्रीमंती ही कितीही पैशाशी तुलना केली तरी ती अतुलनीयच राहील. तशीच श्रीमंती हा सर्वांना लाभो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.